नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. झाले आज आंघोळी झाली. आज केस धुतले त्यामुळं काय हे झालं नाही, वाळली पण नाही ती. त्याच्यानं मी आंघोळ करून घेतले, चहा झालाय. आणि इथं मी अशी देवपूजा करून घेतली. तर ही अशी आमची देवपूजा आहे. अशी देवपूजा करून घेतली आहे मी. देवपूजा वगैरे झाली करून आता स्वयंपाकाच्या तयारीला लागूया. चला, मी आता चालली होती वैरण आणायला. तर इथे ह्या मॅडम कुठं चालल्या त्या नटून? हो मॅडम, जत्रेला. पुढच्या कॅमेऱ्यात दाखवू. चालली होती. कुठं चालला तुम्ही? जत्रेला. काय एवढं लवकर? गावातली आमच्या आज यात्रा आहे. असं टाईम म्हणजे यात्रा आमच्यात त्याला सट म्हणते ती खंडोबाची यात्रा आहे. त्याला ऋतू मॅडम चालले त्या एवढ्या लवकर. आता वाजले त्या 12 साडेबारा. लंगर तुटणाऱ्या 4 साडेचारला. आज सगळीकडच्या आज सासरची पण यात्रा, माहेरची पण यात्रा, सगळीकडची गडबड उठणे जायची. अगोदर सासरची करायची, मग माहेरी जायचं. आली मी वैरण थोडायला. पोरंही गेली यात्रेला, त्यामुळे चला म्हणलं मी वैरण थोडं येऊ. कारण की उद्या पण आमच्या माहेरची यात्रा आहे, जावं लागेल आम्हाला. तसं आम्ही संध्याकाळी जाणार आहे. उद्या वैरणीची कधी मेळ लागतो म्हणून ही उद्याच्या वैरणीची तयारी करून ठेवली. तर चला जाऊया आता कामाला, फटाफटा उरकून. तोपर्यंत गेलेली पण सगळी येते ती घरी, मग आपण संध्याकाळी निघू. त्यात एक भूत आले, तुम्हाला दाखवते आता. भूत हो काही. हे काय राचलं? काय काय आणलं बघू? बॅट बॉय. बरं, आणि ही बंदूक. बरं, आता ही खेळायला लागतो. किती वर्षाचा आहे? बघा, मला एकटीला सोडून घ्यायचं बघा जत्रेला. हो ही आणि महाराणी. बर, चला. ही अशी गावची जत्रा होती आज, त्याच्यामुळं. आणि असताना असते 4-5 वाजता, त्यामुळं जायला जमत नाही. मग ही सगळी घेतली आणि हे सगळं पूर्ण भंडाऱ्यानं भरून आला. ये रे बाळा. चला आमची पण निघायची तयारी झाली. चालू तर ह्याला ठेवून जाणार आहे आम्ही घरीच. ह्याला घरीच ठेवून जाणार आहे. चला, आमची कामं आता उरकली आणि आम्ही चाललोय बघा आता माहेरी. सकाळ जर गडबड आज जास्ती शूट बी करायला आलं नाही. आम्ही चाललोय, माहेरची यात्रा आहे म्हणून. तर चला बघू आता, तिथं काय दाखवता आलं तर दाखवू, नाहीतर मग उद्या सकाळच आम्ही जातो. सौरव गाडी गेली पुढं आणि आमच्यापाशी आहे दुधाची किटली ही. तर आम्ही जातो. चला जाऊया आपण. अशा आम्ही सगळी गँग चाललो. सगळी गँग एवढ्या गाड्याला. आलो बघा, पोचलो आमच्या माहेरी. हे आमचं गोंडस बाळ. ही गोंडस बाळ कोण आहे हे उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगू. तोपर्यंत बाय.